छत्तीसगड राज्यातील बिजापूर येथे नक्षलवादी प्रभावी भागात झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या कमांडो तुकडीवर झालेल्या हल्ल्यात 4 एप्रिल 2021 रोजी 22 जवान वीरगतीला प्राप्त झालेल्या शहीद जवानांना कारंजा लाड येथील हुतात्मा स्मारकावर शहरातील माजी सैनिक संघटनेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली। कारंजा शहरातील सैनिकांनी देश सेवेसाठी बलिदान देणाऱ्या वीर हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली। शहीद झालेल्या वीर सैनिकांच्या कुटुंबाला या दुःखद प्रसंगी सावरण्यास ईश्वर त्यांची मदत करो अशी ईश्वराला प्रार्थना यावेळी करण्यात आली व 2 मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी संस्थेचे अध्यक्ष कॅप्टन अतुल एकघरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी बोलताना ते म्हणाले की सैनिकांनी प्राण पणाला लावून जवळजवळ 200 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले। या भारतीय सैनिकांचे हुतात्मा चिरकाल स्मरणात राहील व त्यांनी देशासाठी दिलेले बलिदान वाया जाणार नाही। शासनाने अशा नक्षलवादी हल्ल्याचे मूळ शोधून संपूर्ण या नक्षलवाद्यांचा नायनाट करण्याची गरज आहे। कारंजा येथून विदर्भ न्यूजसाठी अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत।